बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री र नेलेकर लिखित कथा परोपकार म्हणू नये आपला. तुम्हाला नसती उचापत सांगितली होती कुणी? उठल्या उठल्या उज्ज्वलाच्या तोंडाचा बाजा सुरू झाला. आता तो तासभर तरी वाजल्याशिवाय थांबणार नव्हता. मी मुकाट्यानं ब्रशवर पेस्ट घेतली आणि दात घासू लागलो. मी बोलत नाही असं पाहिल्यावरती जास्त चिडली. सरळ माझ्या पुढ्यात आली. गणपतीपुढे निरांजनाचं ताट ओवाळतात ना, त्याप्रमाणे दोन्ही हात माझ्या चेहऱ्यापुढे ओवाळीत म्हणाली, घरचं खाऊन लोकांची धुनी धुवायला कुणी सांगितली होती? तोंड आहे की नाही सांगायला? अगं पण मी कुठं धुतली? तोंडात पेटच्या फेसा तोबारा असल्यानं उत्तर नीट आलं नाही. पण मला काय म्हणायचं ते उज्ज्वलानं ओळखलं होतं. किती अक्कल आहे ते दिसतंयच. थुका बाहेर अगोदर. आज्ञा शिरसावंद्य मानून मी खिडकीतून बाहेरचा व्हरांडा पार करून पलीकडे जाईल अशी पिचकारी मारली. हिंदी चित्रपटात नायक नायिकांपैकी कोणालाही दुश्मन गोळी घालतो, त्यावेळी मध्येच कोणीतरी येऊन तडमडतो आणि त्यांचा जीव वाचतो. त्याप्रमाणे मी पिचकारी मारायला आणि त्या अंगावर झिरून घ्यायला गुंडोपंत तारेजी कडे असल्या पत्र्याचा डबा घेऊन मध्यंतरी आले आणि त्याने आपले शरीर सार्थकी लावलं. खवळलेल्या रान मांजराप्रमाणे फिसकारून त्यांनी माझ्याकडे पाहिलं. शेंगा खाता खाता एकाएकी कडू शेंग दाताखाली यावी तसा माझा चेहरा झाला. काय रे मन्या, डोळे फुटले का तुझे? गुंडोपंत स्वतःचे डोळे फुटतील एवढं विस्फारित म्हणाले. अहो अण्णा, मी थुकायला आणि मी अण्णांशी बोलण्यात गुंतल्याचं पाहून इकडे उज्ज्वलानं माझा हात असा झटक्यात खेचला की माझं तोंड वळून तिच्याकडे झालं. मी काय सांगते इकडे लक्ष आहे का तुमचं? ते आपले ना शेजारी ना पाजारी, तरीही त्यांची कामं करायला कशाला पळत सुटतात? उजू, माझं ऐकतंच जरा. मी तिला समजावीत म्हणालो, आपण जसं आपल्या शेजाऱ्यांच्या अडीअडचणीला येतो तसंच इतरांच्याही जायला हवं की. आता तसं पाहिलं तर तावसरे, महापुरे ही मंडळी आपले शेजारी नसले तरी दूर का होईनात, पण आपल्याच गल्लीत राहतात. आणि ते आपले सख्खे शेजारी नसले म्हणून काय झालं? शेजाऱ्यांचे दूरचे का होईना पण शेजारी आहेतच ना. मन्या मूर्खा, मी तुला विचारतोय, माझ्या अंगावर थुकलास. डोळे फुटले का तुझे? खिडकीचे गज धरून गुंडोपंताने आपले राक्षसी मुखकमल खिडकीला भिडविले. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला 3 गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. पहिली, ते तिकडे चालले होते. त्यावर कंट्रोल करण्याचं नैतिक धैर्य गुंडोपंतांकडे आहे ही गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्या हातातील पत्र्याची कडी असलेला डबा कुठं ठेवला असावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुंडोपंत अण्णांचा खिडकीतून दिसणारा ओंगळ खुंट वाढलेल्या बटबडीत मुखकमलाविषयी काकूची आजवर तक्रार कशी नव्हती. मन्या, झोपलास की काय? काय विचारतोय मी? अण्णा आवाज चढवून ओरडले. तशी माझी विचार शृंखला मोडली. काकूंना तुम्ही आवडता की नाही ते विचारत होता ना तुम्ही अण्णा? मूर्खा, तिला कशाला तडबडायला इथं आणतोस आणखी? माझ्या अंगावर जी गरळ ओकलीस ते का सांग आधी. तुम्ही माझ्याबरोबर बोलत आहात, उज्ज्वलानं मला आठवण करून दिली. मी लहान सहान गोष्टी नेहमीच विसरतो असा तिचा आग्रह होता. ती खिडकी प्रथम बंद करा. ती खिडकी बंद करू? पण खिडकीत तर अण्णांचा अकराळ विकराळ चेहरा दिसत होता. मी सांगते खिडकी बंद करा. उज्ज्वलाचाही आवाज टिपेला पोचला होता. तेव्हा मात्र जिंकू किंवा मरू या अवस्थेत मी खिडकीकडे कूच केलं. खिडकीत आग्या मोहोळ दिसावं तद्वत तिकडे जाताच हातापायात कंप भरला होता. शक्यतो आग्या मोहळाकडे दुर्लक्ष करत खिडकी लावण्यासाठी मी दार लोटणार तेवढ्यात सिंहगर्जना झाली. मन्या, मी सांगतो खिडकी बंद करू नकोस. मी मागे वळून म्हणालो, उजा असू दे ना खिडकी उघडी,
काय छान छान वारा येत आहे पहा ना. मरो तुमचा छान छान वारा, प्रथम खिडकी बंद करा. इकडे सिंह, तिकडे चवताळलेली वाघीण. हा ऐकावं कुणाचं? क्षणभर संभ्रमात पडलो. निर्णय त्वरणे घ्यायला होता. वेळ अत्यंत आणीबाणीची होती. वेंधळ्यासारखे काय उभे राहिलात? खिडकी बंद करा बुगादी. खिडकी बंद करू नको म्हण्या. गुंडोपंतांना डरकाळ्या पडत होते, पण त्यात पहिल्या इतका आवेश उरला नव्हता. मी दूरगामी विचार केला तेव्हा लक्षात आलं, गुंडोपंत हे सख्खे शेजारी असले तरी फार काळाचे सोबती नव्हते. आता 10 फार फार तर 15-16 वर्षे शेजारी म्हणून पुरले असते. त्याउलट उज्ज्वलाचं वय अद्याप 20च्या आसपास घोटाळत होतं. तब्येतीनं ठणठणीत असल्यानं तिची गॅरंटी अण्णांपेक्षा जास्त वर्षांची होती. दुसरं म्हणजे ती अनंत काळाची माता होती. मला तिच्याजवळ उभा जन्म काढायचा असल्यामुळे तिचंच ऐकणं भाग होतं. गुंडोपंतांच्या गर्जनीला गर्धव गर्जनी इतकीही किंमत न देता बिनधास्तपणे खिडकीचीही दारी लावून टाकण्याचं अग्निदिव्य पार पाडलं. तसा उज्ज्वलाचा चेहरा निवळला. आता सांगा, तुमच्या शेजाऱ्यांच्या शेजाऱ्यांचे दूरचे शेजारी असले म्हणून काय नको त्या उचापत्या करायच्या? खिडकीच्या दारावर अण्णा मुठी मारून हाका घालीत होते. त्यामुळे उज्ज्वलाच्या बोलण्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. मी काय म्हणते? हा, दूरच्या शेजाऱ्यांना तुझ्या हातच्या चपात्या फार फार आवडतात असंच म्हणणं. उज्ज्वलाचा चेहरा पाहिल्यावर आपण भलतंच भक्कत चालू हे लक्षात येऊन पुढचे शब्द मी चपातीच्या घासाप्रमाणे गिळून खिडकीतून येणाऱ्या आवाजाकडे पूर्ण दुर्लक्ष करून उज्ज्वला काय सांगते इकडे लक्ष द्यायला कान वळवले. हा नको तो उद्योग करायला कोण सांगतो तुम्हाला? हो उज्जू, माणसानं परोपकारी वृत्तीची जोपासना करायला हवी. आज जगातून या गोष्टी लोप पावत चालल्यात. कालिदासानं म्हटलंय ना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. धर्मशाळेत जाऊन शाळा शिकला होतात काय हो? हे सुभाषित कालिदासनं म्हटलंय. हे तर शेक्सपियरचं आहे. परंतु तो वाद यात नको. पहिला हा वाद पाहूया. खिडकी बंद केल्यानं शेपटीवर पाय दिल्यासारखे अण्णा चिडले होते. सासरी जाच होतोय हे सांगायला माहेरी येणाऱ्या नवविवाहितेप्रमाणे अण्णा कांगावा करीत पुढल्या दारानं आत आले. म्हण्या म्हण्या लेका तू. अण्णा. उज्ज्वलाची साथ ऐकताच उतू जाणाऱ्या दुधाप्रमाणे उकळणाऱ्या अण्णा लक्षणात आईस्क्रीम कांडी इतके थंडगार झाले. ते उजवीकडे पाहू लागले. ती म्हणाली, संताच्या कल्याणा जगाच्या. तसं नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. मी दुरुस्ती केली. त्यावर खाऊ की गिळू ह्या नजरेनं माझ्याकडे पाहून नंतर हसरा प्रेमळ चेहरा करून अण्णाकडे पाहून ती म्हणाली, तेच म्हटलं मी. पण अण्णा एक सांगा, हे सुभाषित शेक्सपियरचं आहे की नाही ते? नाही अण्णा, हे सुभाषित कालिदासांचंच आहे, कुठेतरी वाचलंय मी. अण्णा नाही, हे शेक्सपियरचं सुभाषित आहे. कालिदास. मीही माघार घेणार होतो. पुरे पुरे पुरे, मासळी बाजार भरवू नका. अण्णा ओरडले. अण्णा मग सांगा ना तुम्ही कुणी म्हटलंय ते. गुंडोपंत अण्णा जराशे कावरे बावरे झाले. नंतर विचारमग्न झाले. त्यांच्या भल्या मोठ्या टक्कल पडलेल्या डोक्यात मेंदू नावाचा अवयव असल्याची त्यावरून मला कल्पना आली. ते म्हणाले, हे पहा मुलांनो आणि मुलींनो, मी गेले जवळजवळ 15 दिवस बाहेरगावी गेलो होतो. त्यामुळं असं कोण म्हणाले असेल ते मला काही सांगता येणार नाही. पण मन्या माझ्या शर्टवर जाणून बुजून चुकला हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. जाऊ दे अण्णा, झाली गोष्ट गटाराला मिळाली. उज्ज्वला म्हणाली. गटाराला नव्हे, गंगेला मिळाली असं म्हणतात. मी पुन्हा दुरुस्ती केली. उज्ज्वलानं माझ्याकडे मोर्चा फिरवला. अण्णा म्हणजे गंगा आहेत का? गंगा नसलो तरी गटार सुद्धा नाही बरे का? अण्णा ठासून म्हणाले. थोड्याफार फरकानं असं हे नित्याचं झालं होतं. मला त्याचं फारसं कौतुक वाटत नव्हतं.
आज इकडं तिकडं पाहिलं तर लक्षात येईल, जो तो धावत सुटला आहे, ज्याला त्याला धांदल झाली आहे. पण हे सर्व त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. दुसऱ्यांच्यासाठी धावपळ करणारा कुणीच नाही. स्वतःच्या स्वार्थातून, कार्यातून इतरांकडे पाहायलाही उसंत नाही. मग परोपकार करणं दूरच. माझं मात्र तत्व वेगळं आहे. बालपणापासून परोपकार वृत्ती माझ्या अंगी वसली आहे. परंतु परोपकार करायला जावे तर प्रत्येक वेळी बाजू माझ्याच अंगलट यायची. त्याला मी तरी काय करावे? परोपकार बाजूला राहून तो निसरायची पाळी यावी, यात माझा काय दोष? पण तरीही परोपकार करायचा मी सोडणार नव्हतो. शेजारी पाजारी ऑफिसमधील सहकारी प्रत्येकाच्या गरजेला उपयोगी पडणं हा मानव प्राण्याचा धर्म आहे. आपल्या परीने आपण आपला धर्म पाळावा. लग्न झाल्यापासून पाहतोय परोपकार म्हटलं की उज्ज्वलाच्या कपाळावर पडलीच आठी. तिला एकतर मुळातच अकलेचा वाटा कमी मिळालेला. त्यातून आपला नवरा कुठली चांगली गोष्ट करतोय, नाव कमावण्यासारखं करतोय म्हटलं की तिचं माथं भडकलंच म्हणून समजा. मग नवऱ्याच्या कामात ढोणा करायचा, त्याची फजिती व्हावी असं कृत्य करायचं, हे तिचं तत्व होतं. या आमच्या मतभिन्नतेतून नेहमीच ठिणग्या पडत आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना फुकटची करमणूक होई. एवढी करमणूक होत असताना मी कधी शेजाऱ्यांकडून करमणूक कर वसूल करण्याचा विचार सुद्धा केला नव्हता. कारण माझी परोपकार होते. पहिल्यापासून उज्ज्वला मला मूर्ख, व्यवहारशून्य, भोळसड समजते. माझी हेटाळणी, निर्बत्सना करण्यातच तिला आसुरी आनंद मिळायचा. प्रत्येक गोष्टीत नावे ठेवून माझ्या बुद्धिमत्तेची ठिगळं वेशीवर टांगायची संधी ती कधीच हातची जाऊ देत नसे. तसा मी खरोखरच मूर्ख नाही, भोळसट नाही की वेडसर तर नाहीच नाही. चार चौघांसारखा खूप खूप शहाणा आहे. मला सर्व काही समजते. तसे नसते तर ग्रॅज्युएट झालो असतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे, लग्न झालंय, वेळेवर घरातून निघून नेमक्या नंबरची बस पकडून बिनचूक ऑफिसमध्ये जातो. शेजारी सहकारी यांच्यावर कधी कधी परोपकार करीत असतो. माझे शहाणपण, बुद्धिमत्तेची झेप उज्ज्वलाला पाहवत नाही. वर चष्मा होईल म्हणून की काय, ती माझा उपमर्द करायची. महिला विकास मंडळाची अध्यक्षा होती ना ती. नवऱ्याला डोईजड होऊ न देता त्याचे पाळीव प्राण्यात रूपांतर कसं कराल, या विषयावर त्यांचे चर्चासत्र चालायचे. आणि म्हणूनच नवऱ्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक कामात अडथळा आणायचा. चूक निदर्शनास आणून द्यायची कामं ती इमाने इतबारे करीत होती. नाण्याला दोन बाजू असतात. माझ्या कार्याची, परोपकाराची चांगली बाजू तिला कधी दिसलीच नाही. समजा परोपकार अंगलट आला तरी त्यामुळे अनेक माणसांच्या ओळखी झाल्या, हे ती कधी ध्यानातच घेत नाही. आता चूक कोणाकडून होत नाही. आयुष्यात कधीच चूक करणार नाही म्हटलं तर तो मानव नसेल, एखादा दगडच असेल. अनेक मोठमोठ्या मुत्सद्दी विचारवंत यांच्याकडून देखील चुका झाल्यात. ऑफिसमध्ये कधी कधी बॉस केबिनमध्ये बोलावून माझी बिनपाण्याने करतात. सहकारी तोंड दडवून हसत असतात. मी म्हणत असतो, हसा लेको हसा, तुमच्यावरही ही वेळ मागपुढं येणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसचा वेळ आणि तिथले काम हे सहारा वाळवंटातील प्रवासाप्रमाणे न संपणारे आणि माणसाचे रक्त शोषणारे असते. अशा ठिकाणी ओयासिस म्हणजे पाणथळ ठिकाण नजरेस पडल्याप्रमाणे माझ्यामुळं थोडी खसखस पिकत होती. तोंड दाखवून का होईना हसायला मिळत होतं. हसणं विसरायला लावणाऱ्या वृक्ष ऑफिसात हसायला कारणीभूत होणं हा एक मोठा परोपकारच होता, नाही का? नाण्याची ही दुसरी बाजू उज्ज्वलाला कधी समजूनच घेता आली नाही. मंडईतून भाजी घेऊन आल्यावर सारी भाजी उलगडून पाहणार. तिला खोडच होती तशी. मेथीची भाजी कसली आणलीत हो, त्याला शेंगा सुद्धा आल्यात. मेथीच्या शेंगा मला दाखवत ती सांगायची. आता मेथीला शेंगा येणार नाही तर काय कणसं येणार? तिची समजबुद्धी कमी असावी. वांगी एवढी मोठी जून का आणलीत असं मला खडसावल्यावर दुसऱ्या वेळी बारकाईने शोधून बटाटे सुद्धा अगदी बारीक कोवळे कोवळे आणले. कोवळे बटाटे पाहून आनंदून जाण्याऐवजी उज्ज्वला नीट न चालणाऱ्या स्टोव्हसारखी भडकली. तेव्हापासून भीक नको पण कुत्रा आवर, या उक्तीप्रमाणे मंडईलाच राम राम ठोकला.
तिकडं तुझी तू कणसी पिकलेली भाजी आण, नाहीतर नासलेली आण. मला काय, ताटात वाढून घेईल ते निमूटपणानं भक्षण करायची तयारी ठेवली की झालं. माझा स्वभाव पडला थोडासा भिडस्त. कुणाचं दुःख अडचणी पाहिल्या की माझं मन कळवळतं. कुणी मदतीसाठी हात पसरला की मला राहवत नाही. संतवचन आहेच की, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ऑफिसमधल्या सहकारी कणसेचे पाकिट गर्दीत कुणीतरी मारले आणि त्यानं मला पैशाची गळ घातली. मला नाही म्हणवे ना, 300 रुपये काढून दिले. घरी आल्यावर पगाराचे उरलेले पैसे उज्ज्वलाकडे दिले. पगार कमी दिसतो त्याने विचारणा केली. मग ते सांगणे भाग पडले. किती मूर्ख आहात तुम्ही, जरा सुद्धा अक्कल उरली नाही तुमच्याकडं. काय झालं आता माझ्या अकलेचा ताळेबंद काढायला? कणसे तुमच्या ऑफिसमध्येच आहे की दुसऱ्या वेगळ्या माळ्यावर आहे? नाही, मी जिथे काम करतो त्याच मजल्यावर कामास आहेत. तुम्हा सर्वांचा पगार एकाच वेळी होतो की पुढे मागं होतो? एकाच वेळी होतो. मग असं पहा, आज तुमचा पगार झाला त्यावेळी त्याचाही झाला, बरोबर? हा, यात शंकाच नाही. तुम्ही पगार घेतल्यावर त्यानं किती वेळानं पैसे मागितले? मी स्मरणशक्तीला ताण दिला. मला वाटते ऑफिस सुटायच्या अर्धा तास आधी. पगार घेतल्यावर कणसे कुठे बाहेर गेला होता काय? नाही, तो ऑफिसमध्येच होता. मग मला सांगा, पगार घेतल्यावर तो जर बाहेरच गेला नाही तर त्याचे पाकीट कसे मारले गेले असेल? माझीही ट्यूब पेटली. खरंच की, बनवले वाटते त्याने. मी म्हटलं, बिचारा अडचणीत असेल, पैशाची खूप नड असेल, आज ना उद्या देईलच की तो. जातोय कुठं? अडचण नाही की काही नाही, उद्याच्या उद्या पैसे मागून घ्या. आणि दुसऱ्या दिवसापासून ती खरोखरच पैसे मागून आणले का म्हणून विचारू लागली. आता उसनवार दिल्यावर लगोलग तरी परत कसे मागायचे? मला जीभ उचलून मागणं काही झालं नाही आणि त्यानंही दिले नाहीत. उज्ज्वलाच्या रोजच्या प्रश्नास कंटाळून मी तिला म्हटलं, अगं अडचणीत आहे तो, गरीबाला सतावून काय उपयोग, देईल पुढल्या पगाराला. कणसे गरीब? तुच्छतेने नाक उडवीत ती म्हणाली, कणसेच्या घरी गॅस, फॅन, फ्रीज, रेडिओ, टेप, शिलाई मशीन, धुण्याचे मशीन, तसेच ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, पुढल्याच आठवड्यात कलर टी व्ही, तर पुढल्या महिन्यात VCR येतोय, आणि तुम्ही म्हणा कणसे गरीब. बोलायचं राहिलंच काय. तिने माझीच पुंगी बंद करून टाकली. दुसऱ्यांच्या घरातल्या वस्तू सामानांची बित्तम बातमी उज्ज्वलाला कशी कळायची कोण जाणे. मात्र तिचे जनरल नॉलेज माझ्याही पुढं अनेक पायरीने नक्कीच आहे हे मान्यच करावं लागेल. 2 महिने गेले तरी कणसेने स्वतःहून पैसे परत द्यायचे नाव काढले नाही, की मलाही मागून घेणं जमलं नाही. घरी गेलो की उज्ज्वला आधी कणसेनं पैसे दिले का ते विचारी, त्यानंतर चहा दे. उद्या जर पैसे मागून आणले नाही तर घरात घेणार नाही. उज्ज्वलानं निर्वाणीचा दमच भरल्यावर मला सिरियसली घ्यावं लागलं. एक रविवार गाठून कणसेच्या घरी गेलो. मला पाहिल्यावर त्याला जरा आश्चर्य वाटलं. इकडं कुठं वेळापुरे? त्याला एकदम तोडून बोलणं प्रशस्त न वाटल्यानं म्हटलं, इकडंच फिरत निघालो होतो. म्हटलं बघावं भेटताय का तुम्ही ते. बसा ना. थोडं बिचकतच मी सोफा सीटवर बसलो. फ्लॅटचं वैभव निरखू लागलो. उज्ज्वलानं सांगितलेलं खोटं नव्हतं. कोपऱ्यात रंगीत TV होता, फ्रीज, इम्पोर्टेड रेडिओ, सर्व आधुनिक हायफाय यंत्रे, उपकरणं दिसत होती. चहा घेणार काय? प्रश्न अशा व्याकरणशुद्ध स्वरूपात विचारला गेला की उत्तर देणाऱ्यानं बहुतांशी नकारार्थीच उत्तर द्यावा. नको नको, मागल्याच हॉटेलात घेतला आहे. मी थाप ठोकली. त्यानेही आग्रह धरला नाही. मला लवकर कटवण्यासाठी इकडच्या तिकडच्या औपचारिक गोष्टी काढल्या. त्यात मला बोर झालं. मग मी उठलोच.
बरं अच्छा, निघतो मी आता. मला सोडायला तो अंगणात आला. शेवटी जीव मुठीत धरून विचारलं, बरं कनसे, तेवढे पैसे दिले असते तर बरं झालं असतं. हां, कुठले पैसे? माझ्याकडे सरळ रोखून पाहत त्यानं मला आश्चर्याचा धक्का दिला. मी थांबलो. म्हणजे हा विसरला की काय? अहो, 2 महिन्यापूर्वी घेतलेले 300 रुपये. 2 महिन्यांपूर्वी? आणि इतक्या दिवसात तू एकदाही चकार शब्दानं बोलला नाहीस कसा? आश्चर्यानं कणसेनं विचारलं. एकेकाला अडचणी असतात म्हणून म्हटलं मागावं सावकाश. तुझ्याकडून पैसे मागून घेण्याइतकी मला कसली अडचण पडली? तुम्ही गर्दीत पाकिट मारलं म्हणाला होतात. व्हॉट? कणसे किंचाळत. नव्हे नव्हे, तुमचं पाकिट गर्दीत मारलं गेलं होतं. वेळापुरे, येताना हॉटेलात तू खरोखरच चहा प्यायला होतास की? माझा चेहरा पांढरा फटक पडला. घसा कोरडा ठक्क झाला. काय बोलावं सुचेना. तुम्ही जरा आठवा. काहीच का आठवत नाही? मी पुन्हा प्रयत्न केला. त्यानं बुद्धीला जराशी ताण दिल्याचं नाटक केलं. छे बुवा, मला काही आठवत नाही. आणि वेळापुरे, तेवढ्यासाठी इकडं आला होतास काय? त- नाही, सहज आपलं. मला बोलणंही सुधरेना. वेळापुरे, आता सरळच असाच घरी जा आणि गार पाण्यानं मस्त आंघोळ कर. डोक्यावरचा ताण आणि डोक्यात चढलेली दोन्हीही उतरतील. पैशाची नड भासली म्हणून अशा थापा मारून पैसे उकळण्याचे धंदे बंद कर. प्रत्येक जण तुझ्यासारखा बुद्धू नाही हे लक्षात ठेव. पैसे खाऊनच्या खाऊन वर भरजरी जोडेपट्टी व्याजापोटी देऊन कणसेने माझी बोळवण केली. दुसऱ्या दिवशी ओव्हरटाईमचे बाजूला सेव्हिंगला टाकलेले पैसे काढून उज्ज्वलाच्या हातात दिले. कणसेनं दिलेत असं सांगितल्यावर कुठे त्याचं समाधान झालं. परोपकार करण्यासाठी संतांना देखील त्रास भोगावा लागला होता, मग आपण तर पामर. परोपकार करताना अडचणींना तोंड द्यावं लागणार हे मी गृहीत धरूनच होतो. जगातून परोपकार वृत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने आपण तरी ती वृत्ती सोडायची नाही, हा माझा ठाम निर्धार होता. प्रसंगी चाटं खावी लागली तरी घाबरायचं नाही. एकमेकांच्या भल्यासाठी तेवढं सहन करणं क्रमप्राप्तच होतं. परोपकाराशी येणारी संधी सोडत नव्हतो. पावसाळा संपून गेला होता, तरीही घराघरातून माशांचा घो घो कमी झाला नव्हता. उज्ज्वलानं बाजारातून औषधं आणून वापरून पाहिली, पण औषधं खाऊनही माशांचं प्रमाण कमी झालं नव्हतं. उज्ज्वला खूप वैतागत होती. दुधात माशी, चहाच्या कपात माशी हटकून दिसायची. मी ऑफिसातील सहकार्याकडे चौकशी केली, तेव्हा बाजारात माशा मारण्याचं जालिम औषध बंद झाल्याचं कळलं. उघड्यावर टाकायच्या औषधावर नियंत्रण झालं होतं. त्या सहकार्याला घरी माशांचा त्रास होत असल्याचं कळलं. मग या माशांचा बंदोबस्त कसा करता येईल या विचारानं झपाटून गेलो. नेमक्या त्याच वेळी वृत्तपत्रातील एका जाहिरातीनं माझं लक्ष वेधलं. माशांचा कर्दनकाळ, माशा मारण्याचे आधुनिक यंत्र. युरेका युरेका, माझ्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडला. गटारे घाणीवर बसणाऱ्या माशा घरात येऊन अन्नपदार्थावर बसून रोग जंतूंचा फैलाव करतात. या माशांचा कर्दनकाळ असलेलं यंत्र केवळ 1000 रुपयात घर बसल्या व्हीपीने मागून घ्या आणि माशांचा नायनाट करा. सुवर्णाची खाण सापडावी तसा आनंद झाला मला. उज्ज्वलाला काहीच कल्पना न देता माशा मारण्याचं यंत्र मागून तिला चकित करून सोडायचं. मग तरी तिला माझ्या बुद्धिमत्तेला दाद द्यावीच लागेल. खूप त्रास देतात नाही का माशा? आता त्यांचं घोंगावणं कायमचं बंद होईल. बटन दाबलं की साऱ्या माशा यंत्र खेचून घेऊन नायनाट करून टाकतील. घरी येई तो त्या यंत्राचेच विचार मनात घोळत होते. विचार करता करता माझी परोपकारी वृत्ती जागी झाली. माशांचा त्रास जसा आपणाला आहे तसाच तो आपले शेजारी म्हात्रे यांनाही आहेच. झालं तर साठे, भोगले, सीताफळे, कांबळे सर्वांनाच माशांचा त्रास होतो.
त्यांना या आधुनिक माशांचा कर्दनकाळ यंत्राची माहिती द्यावी. किंमत तशी नाममात्र आहे. दुवा देतील बिचारे. घरी जाण्यापूर्वी सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना भेटून त्या आधुनिक यंत्रासंबंधात माहिती पुरवली. अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आणल्याप्रमाणे साऱ्यांनाच त्याची अपूर्वाई वाटली. बघू बघू म्हणून साऱ्यांनी माझ्याभोवती कोंडाळं केलं. मी म्हटलं, पाहिलंत, केवळ माशा मारण्याच्या माशांचा कर्दनकाळ यंत्राची माहिती देता तुम्ही सारे माझपाशी खेचून आलात. ते यंत्र आलं की त्याचं बटन दाबायचे की साऱ्या बाजूनी हे यंत्र अशाच प्रकारे माशा खेचून येऊन नायनाट करेल. हे यंत्र अजून मागवायचं आहे. घरादारात घोंगावणाऱ्या माशांनी सारेच वैतागून गेले होते. दुप्पट अंधकारातून सुटका करायला येणाऱ्या देवदूताप्रमाणेच साऱ्यांना माझं कौतुक वाटत होतं. प्रत्येकानं मला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्ही लवकरात लवकर यंत्र मागून माशांचा त्रास कमी करा. मनात आलं, यावेळी उज्ज्वलानं पाहायला हवं होतं. लोक शेजारी पाजारी मला किती किंमत देतात ते. मग तिनंही म्हटलं असतंच, तुम्ही किती चांगला परोपकार करता हो. शेजारी पाजारी हो, घाबरू नका. मी म्हणालो, तुम्हा रात्रंदिनी सतावणाऱ्या माशांचा कर्दनकाळ असणाऱ्या या यंत्राची मागणी याचिका पाठवणार आहे. एका यंत्राची किंमत केवळ 1000 रुपये आहे. ज्यांना हवंय त्यांनी आपापली नावं आणि रक्कम द्या. 4च दिवसात यंत्र तुम्हाला आणून देतो. यादी 11 लोकांची झाली, पण पैसे मात्र कोणीच देईना. अहो वेळापुरे देवदूत साहेब, आता आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? मी 1 तारखेस देईन. सर्वांचा तोच सूर. काही हरकत नाही, 1 तारखेला पगार झाल्यावर देतील. जातात कुठे? शेजारीत आहेत आपले. मी घरी आलो. उज्ज्वलाला कसलाच पत्ता लागू न देता 1 डझन माशांचा कर्दनकाळ यंत्र फिपीने पाठवण्याच्या संदर्भात टपाल धाडलं आणि दुसऱ्याच दिवसापासून यंत्राची वाट पाहू लागलो. 3ऱ्या दिवसापासून शेजारी यंत्र आले का म्हणून विचारू लागले. मला जसं ते यंत्र पाहण्याची उत्सुकता लागली तशीच साऱ्यांनाही उत्सुकता वाटत होती. मी सांगितलं नसलं तरी उज्ज्वलाला थोडी कुणकुण लागलीच. तिनं मला फैलावर घेतलं. घरचा काय कारखाना खोलणार आहात काय? का? काय झालं? ट्रक भरून यंत्र आणणार आहात असं कानावर आले माझ्या. मी घरात कसलीही यंत्र घेणार नाही हं, लक्षात ठेवा. काय आणायचं असेल तर फक्त साड्या, ब्लाऊज पीसेस इत्यादी वस्तूच केवळ आणता येतील. यंत्रच आणायचे असेल तर टेप, TV वगैरे आणा. इतर यंत्र असतील तर तुमच्या ऑफिसवर नेऊन ठेवा, घरात नको. कळेल कळेल, काही दिवसातच येईल ते यंत्र आणि पाहिल्यावर माझ्या बुद्धिमत्तेची दाद देण्याशिवाय तिला पर्याय उरणार नव्हता. मी तिला कसला क्लू लागूच दिला नाही आणि 8व्याच दिवशी मी ऑफिसला जायची तयारी करत असतानाच मोठ्या खोक्याचं एक पार्सल घेऊन पोस्टमन आला. मी वाटच पाहत असलेली माशांचा कर्दनकाळ यंत्राची ती फिपी होती. मला एवढा हर्ष झाला की त्या पोस्टमनला कुठे ठेवू आणि कुठं नको असं झालं होतं. उज्ज्वलाची भीती नसती तर ताबडतोब पोस्टमनला एक मानाचा पोशाख केला असता. फिपी 350 रुपयांची होती. पोस्टमनचा सुवास उज्ज्वलाला लागलाच होता. ती पदराला हात पुसत घाईघाईने बाहेर आली. कसला खोका आहे हो हा? साड्या बिड्या तर मागवल्या नाहीत ना? पण तुम्ही कशा साड्या मागवतात? एवढं कुठलं आमचं भाग्य? आता उज्ज्वलाला सांगायची वेळ आली होती. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. तुम्हा बायकांना साड्या, ब्लाऊज, दागिने याशिवाय दुसरं जगच ठाऊक नाहीये. आपला देश किती पुढे गेलाय याची काही जाणीव आहे का? गावागावातून, शहरातून भयंकर रोगराई फैलावणाऱ्या माशा मारणारी यंत्र आहेत ही. याचं नाव आहे माशांचा कर्दनकाळ. काय सांगताय तरी काय? माशा मारणारी यंत्र? काहीतरीच भकल्यासारखं बोलू नका. रुष्ट होऊन उजा म्हणाली, तुला थट्टाच वाटायची. तुम्ही स्त्रिया कधी सुधारणार नाहीत.
माझ्या बुद्धिमत्तेची चुणूक तू कधी अनुभवलीच नाहीस. आज जग चंद्रावर जाऊन पोचलंय, नंतर मंगळावर जाईल, पुन्हा गुरुग्रहावर जाईल आणि नंतर पृथ्वीवर परत येईल. वर्तमानपत्र वाचतेस का कधी? वाचलंच तर कुठल्या दुकानात साड्यांचा जंगी सेल लागलाय एवढंच पाहणार. फार फार तर कुठल्या टॉकीजला कुठला चित्रपट लागलाय तेच पाहणार. पुरे पुरे. पाहू द्या तरी कसलं यंत्र आहे ते. पहिल्यांदा व्हीपी सोडवायला हवा. 12,000 रुपये आण, मग पहा यंत्र. 12,000 रुपये? उजा किंचाळीच. एवढे पैसे? परसदारी पैशाचं झाड नाहीये म्हटलं. माशा मारणार यंत्र हवंय म्हणालीस ना तू? मग एवढे पैसे? 1 तारखेला देऊ पैसे, पार्सल ताब्यात घ्या. पोस्ट म्हणजे वाण्याचं दुकान वाटलं की काय उधारी मांडायला? रोख पैसे भरल्याखेरीज व्हीपी सोडवता येणार नाही. मग तिने पैसे आणून दिले. व्हीपी सोडवून घेतल्यावर उज्ज्वलानं खोक्याचा ताब्या घेतला. शेजाऱ्यांची ही यंत्र यातून मागवली असतील. मला तिच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटल्याखेरीज राहिलं नाही. हा अगदी बरोबर. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही या माशांचा किती त्रास होतोय तू पाहतच आहेस. त्यांचीही 11 यंत्र मागवली आहेत आणि आपलं एक, अशी 12 यंत्र आहेत. यात देखील शेजारी घुसळतेत ना शेवटी. आणि त्यांचे पैसे ते सर्वजण 1 तारखेस देणार आहेत. मला वाटलंच. पण पैसे दिल्याशिवाय मी यंत्र देणार नाही म्हणावं. आता फोडा हा खोका. पाहूया तुमचं जग किती पुढे गेले ते. मला हा चाकू, स्क्रूड्रायव्हर असलं काहीतरी आणून दे. तिने ते साहित्य आणून दिल्यावर मी पार्सल उघडू लागलो. सावकाश, आतल्या यंत्राला धोका पोचेल ना. हो, नाहीतर बिघडतील यंत्र. पूजा मौलिक सूचना देऊ लागली. भात्यानं कागदांच्या चिठोऱ्यांचा वळकड्यांचा ढीग बाहेर काढला. नंतर प्रथम 2, नंतर आणखी 2, अशा प्रकारे 12 जोड्या म्हणजे 24 नग होते. मुठीच्या आकारापेक्षा थोड्या मोठ्या अशा या गारगोट्या होत्या. या गारगोट्या कशाला मागितल्यात हो? आणि तुमचं आधुनिक माशांचा कर्दनकाळ यंत्र कुठं आहे? तेच तर शोधतोय. मीही गोंधळून गेलो होतो. या गारगोट्यांचा उलगडा होईना मला. आतला उरलेला कचरा काढल्यावर खोक्याचा तळ दिसला. एक चिठ्ठोरा तेवढा होता. त्यावर टाईप केलेला मजकूर होता. माशांचा कर्दनकाळ, माशा मारणारं यंत्र. प्रथम यातील एक यंत्र डाव्या तळहातावर ठेवा. दुसरं यंत्र उजव्या हातात धरा. डाव्या हातातील यंत्रावर माशी बसली रे बसली की उजव्या हातातील यंत्राने प्रहार करा. माशीचे तुकडे तुकडे होणार. मोठे मोठे डोळे करून उज्ज्वलानं माझ्याकडे पाहिलं. माशांचा कर्दनकाळ, या यंत्राचा उपयोग करण्याची वेळ आली नाही. पण उज्याच्या तोंडाचं यंत्र चालू झालं. ते काही केल्या बंद व्हायचं चिन्ह दिसेना. तुमचं इतकं जग पुढं गेले असेल मी कल्पनाही करू शकत नव्हते. पगार झाल्या झाल्या तुमच्या सर्व शेजाऱ्यांकडून कर्दनकाळ यंत्राचे पैसे घेऊन त्यांची यंत्र त्यांना देऊन टाका. आपणालाही नको यंत्र, तेही कुणाला तरी देऊन टाका. शेजारी कर्दनकाळ यंत्राची विचारणा करीत होते. मी कुठल्या तोंडाने माझी फजिती सांगणार? काहीतरी थाप टोकून त्यांना वाटेला लावलं. एवढं झालं म्हणून मी हार मानली नव्हती. परोपकाराची ज्योत अंतकरणात तेवत ठेवली होती. पुढचं पाऊल टाकताना विचारपूर्वक टाकायचं ठरवलं. परोपकार सोडायचं नाही. महिन्याचा 4था शनिवार, सुट्टी होती. दुपारी जेवण झाल्यावर ऑफिसला घालून जाव्या लागणाऱ्या कपड्यांना इस्त्री करत होतो. उज्ज्वलानं साडी बदलली. मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग पर्स, मॅचिंग चपला, सर्व मॅचिंग करून निघाली. मी जाऊन येते हो. अगं पण कुठं?
मी तिच्या मॅचिंग स्वरूपाकडे पाहत विचारलं. माझी बालमैत्रीण परवा भेटली होती. तिनं बंगला घेतलाय राहायला. तिनं तिच्या सर्व मैत्रिणींना आणि मला सुद्धा बोलावलंय. पार्टी देणार आहे ती. मी 6 वाजेपर्यंत येते. अवश्य या, मी म्हणालो. बाहेर गेलेली पूजा काहीतरी आठवल्यानं मागं आली. माझी ती कांजीवरम साडी भलतीच चुरगळली आहे हो. तिला प्रेस करून ठेवा ना. जशी आज्ञा सरकार, मी मान लावून म्हटलं. तशी उज्ज्वला फार गोड हसली. ऑल मॅचिंगमधलं हसू देखील मॅचिंग झालं होतं. मी उठतोयसं पाहून ती गडबडनं म्हणाली, तसं काही नाही करायचं. मी येतेच 6ला. माझे कपडे आटोपल्यावर उज्याची कांजीवरम घेतली. पाणी मारून इस्त्री मारली. घड्या घालून त्यावर इस्त्री फिरवू लागलो. तेवढ्यात परोपकाराची माझी संधी मला शोधत दारापुढे येऊन थांबली. मी तसाच बाहेर आलो. एका ढकलगाडीवर एक मोठं गोदरेजसारखं कपाट होतं. सोबत 4 माणसं होती. यावं यावं, अतिथी देवो भव, माझ्या तोंडून संत वचन बाहेर पडलं. काय सेवा करू मी आपली? आम्ही कपाट द्यायला आलोय, एक जण म्हणाला. कशाला कशाला? अशा प्रसंगी असेच उद्गार निघतात हे मला ठाऊक होतं. इतकं सुरेख कपाट द्यायला आल्याबद्दल त्या सर्वांविषयी मनात आदरभावनी प्रेम निर्माण झालं. आता मग कपाट गाडीतून उतरून घ्या आणि असेच या पायरीवरून आत या, मी सूचना देऊ लागलो. एक जण म्हणाला, ओ मिस्टर, हे कपाट तुम्हाला देण्यासाठी नाही आणलं. हा खंडोबाचा किंवा भैरोबाचा प्रसाद नाही कुणालाही वाटायला. अण्णाजी तावसरे यांचा फ्लॅट दाखवा. त्यांच्या घरी पोस्ती करायचं आहे. पण आज त्यांच्या फ्लॅटला कुलूप असेल. मिसेस तावसरे सुद्धा आल्या नसतील. ते चावी कुठेतरी शेजारी पाजारी ठेवत असतीलच की. त्यांनी फोनवर तसं सांगितलंय काय, मी विचारलं. छे, आमची कंपनी लकी ड्रॉ काढते. त्यांचा नंबर येतो. त्यांच्या घरी आमची कंपनी स्वतःच्या खर्चाने कपाट नेऊन ठेवते. खातेदारांना सरप्राईज करतो आम्ही. धन्य आहे तुमची कंपनी. तुम्ही जरा मदत करा ना. ते पती पत्नी तुमचे आभार मानतील. त्यांना मदतीची आवश्यकता होती. परोपकाराच्या संधीची मी नेहमीच वाट पाहत असतो. मी दार ढकललं आणि त्यांच्या समवेत मार्गदर्शन करीत निघालो. चला, असे सरळ चला. तिथं खड्डा आहे पहा. पलीकडे दगडं आहेत. सावकाश ढकला ढकल गाडी. ठेच बीस लागेल. ते बिल्डिंगपाशी येऊन ती वरात थांबली. तावसरे पती पत्नी भिन्न ठिकाणी नोकरीस होते. घरी यायची वेळ दोघांची पुढं मागं असायची. यासाठी सोयीसाठी ते फ्लॅटची चावी ते पलीकडच्या गल्लीतील महापुरे यांच्याकडे ठेवतात हे मला ठाऊक होतं. त्या सर्वांना तिथंच थांबायला सांगून मी महापुरांच्या घरी गेलो. सुदैवानं ते घरीच होते. नमस्कार महापुरे. नमस्कार वेळापुरे. बोला, काय काम काढलं? तुमच्याकडे तावसरे यांच्या फ्लॅटची चावी आहे, ती कृपया द्या. तावसरे ऑफिसमधून आलेत काय? नाही. मग त्यांच्या मिसेस आल्यात काय? दोघेही आलेले नाहीत. मग तुम्ही त्यांच्या फ्लॅटमध्ये परस्पर शिरून त्यांच्या फ्लॅटमधील निवडक सामान जप्त करून येणार आहात का काय? कंपनीचे लोक कसे कपाट ठेवायची ढकलगाडी घेऊन आलेत हे सर्व समजावून सांगितलं. तरीही ते चावी देईनात. मग जास्त गळ घालतच म्हणालो, हे पहा, त्या लोकांनी मदतीसाठी मला बोलावलं आहे आणि परोपकार करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांच्या फ्लॅटमधील काही चीजवस्तू गेली तर त्यास तुम्ही जबाबदार आहात काय? अहो, केवळ त्यांच्या फ्लॅटमध्ये कपाट ठेवलं की ताबडतोब दार बंद करायचं आणि चावी लगेच तुमच्या हातून आणून देतो मी. विश्वास नसेल तुम्ही चला. मला वेळ नाही. काही गेल्यास जबाबदार तुम्ही आहात. मग त्यांनी चावी दिली. वाघिणीचे दूध घेऊन आल्याप्रमाणे विजयी मुद्रेनं मी तावसरेंच्या फ्लॅटकडे गेलो. ती वरात माझ्या आतुरतेनं वाट पाहत होती. जिन्यातून वर कपाट नेताना मी सुद्धा हात लावला. कपाट खूपच अवजड वाटत होतं. एवढं जड कसं काय हो,
आमच्या कंपनीनं गॅरंटी दिलेली आहे, चोर दरोडेखोर कुणालाच दाद देणार नाही अशी मजबूत बांधणी आहे याची. कपाटाच्या मजबूत बांधणीने माझा घाम काढला होता. मला पाहून एकाने विचारलं, तुम्हाला जिना चढायला सोसवत नाही का? मोकळा जिना चढायला सोसवतो हो, पण हे असं जाडजूड सामान घेऊन चढायला तब्येतीला मानवत नाही. थोडा विसावा घेऊन ती वरात पुढे निघाली. दुसऱ्या मजल्यावर येईतोवर माझा पार हरामसारा झाला होता. तावसानींच्या फ्लॅटचं कुलूप चावीनं उघडलं, कपाट व्यवस्थित आत ठेवलं आणि इतर सामानाला हात वगैरे लावत नाही ना हे पाहून सर्वांना बाहेर काढून दार लावून टाळा ठोकला. कर्मचाऱ्यांनी निरोप घेताना माझ्या परोपकारी वृत्तीचा गौरव करून ते गेले. मी चावी महापुरे यांच्याकडे नेऊन दिली. सायंकाळी तावसरे पती पत्नी आले की कपाट त्यांना सरप्राईज करेल. महापुरे अधिक माहिती देतील, माझी वाहवा करतील, माझ्या परोपकाराचं सार्थक होईल. त्या परोपकाराचं सार्थक होईल तेव्हा होईलच, पण केलेल्या परोपकाराचं फळ मात्र मला लगेच मिळालं. घराची कडी काढून आत येतोय तर जळकट वासानं माझं स्वागत झालं. काय झालं काही कळेना. घाईघाईनं आत गेलो आणि ते दृश्य पाहताच माझ्या डोळ्यांचे उरले सुरले केसी जळून गेल्यासारखे वाटले. खाली कोसळून पडेल म्हणून बाजूच्या भिंतीचा आधार घेतला. उज्ज्वलाच्या प्रिय कांजीवरमची घडी करून इस्त्री करताना परोपकाराच्या धुंदीत इस्त्री तशी साडीच्या घडीवर ठेवून मी बाहेर गेलो होतो. लाईट ऑन होती. माझं हे शौर्य पाहून उज्ज्वला काय करेल आता? या आठवणीनं आतडी गोळा होऊन गळ्याशी येऊ लागली. घाईघाईत मी इस्त्री उचलली, पण आता फार उशीर झाला होता. इस्त्री साडीच्या साऱ्या घड्या पार करून खालच्या सतरंजीपर्यंत येऊन पोचली होती. साडी खोलून पाहिली. उज्ज्वला ती साडी नेसली तर न फेडताही ती त्यातून बाहेर येऊ शकली असती असे आरपार डोबळे होते. आता या कांजीवरमचं काय करावं? साडीची अवस्था पाहून ती माझ्याशी घटस्फोट घ्यायलाही कमी करणार नाही असं वाटून डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पण आता शोक करून उपयोग नव्हता. कुठल्याही क्षणी उज्ज्वला येणार होती. साडी सापडत नाही असं सांगून तशी दुसरी आणून देता येईल या विचारानं जराशी मनस्थिती ठिकाणावर आली. साडी, आता साडी कुठं होती? ती छिद्रावली होती. ती घाईघाईनं माळ्यावर फेकणार तोच उज्या आलीच. समोर येऊन उभी राहताच माझं सारं अवसान गळून गेलं. हातपाय लटपटू लागलं. जीभ कोरडी ठन्न झाली. माझी घाबरली अवस्था तिच्या नजरेत भरू नये म्हणून इस्त्री केलेले कपडे, अंथरलेली सतरंजी, इस्त्री, कॉईल सर्व उचलून ठेवले. साहेबांनी ऑफिसात वीण पाण्यानं करावी तसे आज गप्प गप्प का हो? साहेबांनी केली नसली तरी खरी बातमी कळल्यावर तिच्याच हातून होणार होती. आता मला भिवणारा तिचा प्रश्न आलाच. माझ्या साडीला इस्त्री केली का? साडी? कोण साडी? हा हा हा, तुझी साडी ही इस्त्री केली ना? सापडलंच नाही बघ मला. मोठ्या कष्टानं मी बोललो, पण ते सुधारलंच नाही मी. उज्ज्वला माझ्याजवळ आली आणि माझ्या तोंडापाशी तोंड आणून माझा वास घेऊ लागली. मी बावरून मागे सरकलो. कसला वास घेतेस? तुम्हाला झालंय काय ते पाहते. तिकडं पार्टीत बायांनी सुद्धा घेतली, पण तिकडली नशा इकडं पोचली की काय ते पाहत होते. नशा? मी घेतो काय? तेच तर मी पाहत होते. एवढे घाबरे घुबरे काय म्हणून झालात? तुझी कांजी गरम सापडत नव्हती ना? ती काय सुटकेसमध्ये आहे. आणि कांजी गरम नव्हे, कांजीवरम. त्यात एवढं घाबरण्यासारखं आहेच काय? असं म्हणत ती सुटकेस शोधू लागली. माझ्या छातीचे ठोके वाढले. पुन्हा घाम सुटू लागला. इथं तर होती, मग गेली कुठे? उज्ज्वलाचा शोध चालूच होता. माझा घाम वाहतच होता. कोणीतरी यावं आणि माझी सुटका करावी अशी मी मनातून प्रार्थना करू लागलो. तेवढ्यात दाराबाहेर कोणीतरी आलेच.
तुरुंगातून सुटका झाल्याप्रमाणे मी बाहेर धावलो. बाहेर कपाट सप्लायर्स सरप्राईज कंपनीचे मधाचे लोक रिकामी ढकलगाडी घेऊन आले होते. अहो मिस्टर, हा भयंकर घोटाळा झालाय. तुम्हाला विनाकारण त्रास दिला आम्ही. असू दे असू दे, त्यात क्षमा मागण्यासारखं आहेच काय. या ना, आत या. आणखी कुणाचं घर फोडून कपाट आत ठेवायचं आहे का? छे छे, अहो मगाशी आपण कपाट ठेवलं ते चुकीच्या पत्त्यावर ठेवलंय. चुकीच्या नाही, बरोबरच्या पत्त्यावरच ठेवलं, मी म्हणालो. तसं नव्हे, तासवरे यांचा नंबर पुढल्या ड्रॉमध्ये निघालेला आहे. त्याच्या अगोदरच्या ड्रॉ सिरियलमध्ये निघालेल्या व्यक्तीच्या घरी, म्हणजे शनिवारातल्या साळवे यांच्या घरी नेऊन ठेवायचं आहे ते. पण मला श्रीयुत साळवे यांचा पत्ता ठाऊक नाही, मी म्हणालो. पत्ता आम्हाला ठाऊक आहे. कृपा करून तेवढे तासवरे यांच्या फ्लॅटमध्ये ठेवलेलं कपाट काढून द्यावं. पुन्हा महापुरांच्याकडे गेलो. त्यांची मनधरणी केली. काही गेलं आलं तर त्याची जबाबदारी स्वीकारून चावी घेऊन तावसरे यांच्या फ्लॅटमध्ये आलो. फ्लॅट खोलून कपाट बाहेर काढून कुलूप व्यवस्थित लावलं. अवजड कपाट जिन्यावरून खाली घेण्याच्या प्रयत्नात घामाघूम झालो. कपाट भलतंच अवघड होतं. वळणावर कपाट थोडंसं घसरलं आणि भिंतीला धडकलं. कपाटाला हेलकावा बसला. अरे हळू ना, कपाट म्हणालं. मी दचकून विचारलं. अवजड आणि मजबूत असणारं कपाट बोलतं देखील. त्यावर सारूच हसू लागले. म्हणाले, काय राव, आमची चेष्टा करताय काय? चेष्टा नाही, मी खरंच बोलण्याचा आवाज ऐकला. तुम्ही नाही ऐकला? हे नाही ना. मलाच भास झाला असावा मग. ढकल गाडीवर कपाट टाकून ते लोक गेले. चावी महापुरे यांच्या घरी नेऊन दिली. कोण लोक होते आणि कुठे गेला होतात? उज्ज्वलानं प्रश्नांची सरबत्ती केली. अगं, परोपकाराची संधी आली होती, पण वाया गेली. पुरे तुमचा तो परोपकार. नको ती झेंकटं मागं लावून घेता झालं. माझी कांजीवरम सुद्धा सापडत नाहीये. तू केवळ नावे ठेवणार, त्याशिवाय काय येतंय तुला? एक दिवस पहा, या तुझ्या नवऱ्याचा जाहीर सत्कार होईल, तेव्हा कळेल तुला, मी म्हणालो. पुढे मनात विचार आला. साडीचा शोध लागल्यावर ती सुद्धा सत्कार करणार होती. बाहेर मोठा कोलाहल गोंगाट चालला होता. कोणीतरी नव्हे, बरेच जण माझ्या नावाने हाकेचा सपाटा लावत दाराशी आले. आले पहा, जाहीर सत्कार करायला बोलावणारी माणसं आली, उजा कुत्सितपणे म्हणाली. तीही वेळ एक ना एक दिवस येईल. पाच तू. शेजारी पाजारी, उपशेजारी पाजारी आणि तावसरे त्यांचे कुटुंबीय, त्यांचे शेजारी पाजारी, महापुरे, त्यांची मिसेस, त्यांचे मुख्य आणि उपशेजारी पाजारी गर्दीने आले. तावसरेने माझी गळ्याजवळ कॉलरच खिचून धरली. मिसेस तावसरे माझे दोन्ही हात धरून शंक करू लागली. महापुरे पेट्रोल शिंपडण्याचं काम करत होता. मी तर चावी देतच नव्हतो. याने स्वतःच्या जबाबदारीवर चावी नेली. मला तर वाटतंय कपाट आणून ठेवणं वगैरे सारी लवाडी आहे. दोनदा चावी नेऊन 2 वेळा त्याने जबर चोरी केलेली आहे. असा सत्कार चालला असताना मला झोपेत आहोत की स्वप्नात आहोत हेच ध्यानात येईना. पार गांगरून गेलो. मी उजाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर मला खिजवणारे स्मित विलासत होते. महापुरे, काय भानगड आहे? घाबरल्या कोकरासारखं मी विचारलं. भानगड काय आहे ते मी सांगतो, तावसरे म्हणाले. महापुरे यांच्याकडून आमच्या फ्लॅटची चावी 2 वेळा नेऊन तुम्ही जबरी चोरी केलेली आहे. मी कंप्लेंट द्यायला निघालो आहे. माझी पॅन्ट निसटायला आली. मुडद्या, माझा गळा कापलास रे, मिसेस तावसरे चुना लावत म्हणाली. आमची साडी, कपडे, माझे डाग, 50-60 हजारांचा ऐवज नेलास. तो आत्ताच्या आत्ता मला दे, नाहीतर तुझा जीवच घेते बघ. उजा पुढे आली. मला विचारू लागली, तुम्ही चोरी केलीत? मला रडू कोसळलं. अगं उजा, तुझ्या पाया शपथ मी चोरी केली नाही, फक्त परोपकार करायला गेलो होतो. जळला तुमचा तो परोपकार काय झालं ते सांगा. मी प्रथम पासून सारी हकीकत सांगितली.
त्यावर तावसरेंच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणाला, मी मागं पेपरमध्ये वाचलं होतं, बंद फ्लॅटमध्ये कपाट ठेवायला अशी टोळी येते. कपाटात आधीच एक माणूस बसलेला असतो. फ्लॅट बंद केल्यावर त्याचे काम चालू होते. फ्लॅटमध्ये मोकळ्यापणाने फिरून मौल्यवान वस्तू भांडी कपाटात भरून तोही त्यात दडून बसतो. मग दार लावून घेतो. तासाभराने परत गेलेले लोक पत्ता चुकला सांगत येतात. कपाट घेऊन जातात. कपाट नेत नाहीत, सारे घरच धुवून येतात. मला अवजड कपाटाचे ओझे आठवले. धक्का लागल्यावर अरे हळू, कपाटातून आलेला आवाज आठवला. त्या लोकांनी थट्टेवारे नेले होते. धन्य आहे त्यांच्या बुद्धिमत्तेची. माझ्या तोंडून प्रशंसोद्गार बाहेर पडले. आता त्यांची प्रशंसा पुरे. आमची नुकसान भरपाई भरून द्या, अन्यथा दुसरा मार्ग आम्हाला हाताळावा लागेल. तावसरेनं दम भरला. असं करू नका हो, मी परोपकार करण्याच्या हेतूने गेलो होतो. मला काय ठाऊक त्यांचा असा प्लॅन असेल ते. एवढी मोठी रक्कम कुठं देऊ मी? तावसरे म्हणाले, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता हवेत. मी हातापाया पडलो. 15 दिवसात पूर्तता करतो म्हणून त्यांना कसे तरी वाटेला लावले. उज्या मटकन डोक्याला हात लावून खाली बसली. मी जवळ गेलो. दूर व्हा, हात लावू नका मला. वस्कन अंगावर येत ती म्हणाली, इतक्या दिवस सांगते, नको नको तो परोपकार केला तर शपथ. पदराने तिने डोळे कोरडे केले. तिची नजर खाली गेली आणि जमिनीवर तिला कांजीवरम साडीचे जळके तुकडे सापडले. तिने ते सारे तळ हातावर उचलून घेतले आणि बारकाईने पाहू लागली. माझ्याकडं पाहिलं. माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. मी तिचे दोन्ही हात हातात घेतले. उज्या, चुकलो मी. या परोपकारापायी मी किती नुकसान करून घेतो हे कळून चुकलंय मला. आज माझे डोळे उघडले. या तुझ्या जळक्या कांजीवरम तुकड्याची शपथ घेऊन सांगतो, हा आजपासून परोपकार बंद. तिचे माझ्या प्रतिज्ञेकडे लक्षच नव्हते. ती डोळे विस्पारून अद्याप ही जळके तुकडे शोधत होती. हे तर माझ्या कांजीवरमचे तुकडे दिसत आहेत. म्हणजे म्हणजे तेव्हापासून परोपकार बंद आहे. तो मक्ता आपणाकडे नाही हे पटलंय मला. परोपकार करण्यासाठी परमेश्वराने साधू संतांची योजना केलेली असताना आपण त्यात निष्कारण ढवळाढवळ का करावी? तेव्हापासून परोपकार करायचे सोडून दिले. मग कुणी काहीही म्हणो. ऑफिसला जाताना वाटेत कुणी टाईम किती झाला म्हणून विचारलं तरी वेळ मी कमीत कमी सांगतो, नाहीतर जास्त तरी. तारीख विचारली तरी 2 दिवसांपुढची किंवा मागची तरी, खरी सांगायची नाही. परोपकाराच्या चालून आलेल्या संधीने अद्दल घडवली होती मला. दुधानं तोंड पोळलं म्हणून ताकसुद्धा फुकून पित होतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.